अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. धृतराष्ट्र उवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे संवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किंकुर्वत संजय. 1. धृतराष्ट्राने विचारले, हे संजया, धर्मभूमी अशा कुरुक्षेत्रावर युद्धासाठी एकत्र जमलेल्या माझ्या पुत्रांनी आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? अज्ञानरूपी धृतराष्ट्र आणि संयमरूपी संजय. अज्ञान हे मनाच्या अंतरंगात वसत असते. या अज्ञानात मन गुरफटले जाते. धृतराष्ट्र हा जन्मांध आहे, परंतु संयमरूपी संजयाच्या माध्यमातून तो कुरुक्षेत्रावरील घडामोडी पाहू शकता आहे, ऐकू शकता आहे. त्याला निश्चित माहित आहे की परमात्मा हेच एकमेव सत्य आहे, परंतु त्याचा मोहरूपी पुत्र दुर्योधन जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचे लक्ष कौरवांवर म्हणजेच पर्यायाने विकारांवर केंद्रित झाले आहे. धर्म हे एक पवित्र क्षेत्र आहे. जेव्हा हृदयरूपी देशात दैवी संपत्तीचा प्रभाव असतो तेव्हा हे शरीर धर्मक्षेत्र बनते, आणि जेव्हा येथे आसुरी संपत्तीचा प्रभाव असतो तेव्हा ते शरीर कुरुक्षेत्र बनते. कुरु म्हणजे करा हा शब्द आदेशात्मक आहे. श्रीकृष्ण म्हणतात, प्रकृतीतून निर्माण होणाऱ्या त्रिगुणांनी प्रवृत्त होऊन मनुष्य कर्म करीत असतो. तो क्षणमात्रही कर्माशिवाय राहू शकत नाही. ते गुण त्याच्याकडून कर्म करवून घेत असतात. तो झोपलेला असला तरी त्याचे कर्म चालूच असते. अर्थात ते कर्म म्हणजे शरीर निरोगी ठेवण्याचा तो एक प्रकारचा आहारच आहे. हे तिन्ही गुण मनुष्याला देवापासून क्षुद्र किड्यापर्यंत देहबद्ध करीत असतात. जोपर्यंत प्रकृती व प्राकृतीपासून उत्पन्न होणारे तिन्ही गुण अस्तित्वात आहे तोपर्यंत कुरुकरा चालूच राहील व म्हणून जन्ममृत्यूचे क्षेत्र, विकारांचे क्षेत्र हे कुरुक्षेत्र आहे व परमश्रेष्ठ परमात्म्यात प्रवेश देणारे, विलीन करणारे पुण्यशील प्रवृत्तींचे पांडव क्षेत्र म्हणजे धर्मक्षेत्र आहे. पुरातत्ववेते पंजाब, काशी, प्रयाग, मध्य प्रदेश तसेच इतरही अनेक ठिकाणी कुरुक्षेत्राचा शोध घेत आहेत. परंतु गीताकार श्रीकृष्णाने स्वतःच हे युद्ध कोठे झाले ते सांगितले आहे. इद शरीर कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते. हे अर्जुना, हे शरीर हेच क्षेत्र आहे आणि जो हे जाणतो, त्याची मर्यादा समजतो तो क्षेत्रज्ञ आहे. पुढे त्यांनी या क्षेत्राची व्याप्ती सांगितली आहे. त्यात 10 इंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार, 5 विकार आणि त्रिगुणांचे वर्णन केले आहे. शरीर हेच क्षेत्र आहे, एक आखाडा आहे. त्यात परस्परांशी झुंजणाया झगडणाया 2 प्रवृत्ती आहेत. एक दैवी संपत्ती व दुसरी आसुरी संपत्ती, पांडवरूपी सत्प्रवृत्ती व कौरवरूपी असद्दुष्ट प्रवृत्ती. अनुभवी महापुरुषाला शरण गेल्यानंतर या दोन्ही प्रवृत्तींमधील संघर्ष संपुष्टात येतो. हा क्षेत्र व क्षेत्रज्ञामधील संघर्ष आहे आणि हाच वास्तविक लढा आहे, युद्ध आहे. विश्वयुद्धांनी इतिहासाची पाने भरून गेलेली आहेत, परंतु त्या युद्धात विजयी झालेल्या पक्षाला सुद्धा शाश्वत विजय मिळू शकला नाही. जयपराजय हे बदल असतात. प्रकृतीचे संपूर्णपणे शमन करून तात्पुरते प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या सत्तेचे दर्शन घेणे, ज्ञान मिळवणे व त्यात प्रवेश करणे हा वास्तविक विजय आहे. हा एक असा विजय आहे की ज्याच्या नंतर कधीही हार नाही, पराजय नाही. हीच खरी मुक्ती आहे की जिला जन्ममृत्यूचे बंधन नाही. या प्रकारे अज्ञानाने प्रभावित असणारे प्रत्येक मन संयमाच्या द्वारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या युद्धात काय झाले हे जाणू शकते. अर्थात संयम जेवढा जागृत होईल त्याच प्रमाणात त्या व्यक्तीला दृष्टी प्राप्त होईल. संजय उवाच. दृष्ट्वा तु पांडवानिक व्यूढ दुर्योधनस्तदा आचार्यमुख संगम्य राजा वचनं ब्रवीत. 2. संजय म्हणाला, पांडवांचे सैन्य व्यूहरचनेने उभे राहिलेले पाहताच राजा दुर्योधन द्रोणाचार्याजवळ जाऊन असे म्हणाला. द्वैतभावाचे आचरण म्हणजेच द्रोणाचार्य. जेव्हा परमात्म्यापासून आम्ही अलग झालो आहोत, वेगळे झालो आहोत याची जाणीव होते, हेच द्वैतभावाचे ज्ञान होय. तेव्हा त्या भगवंताच्या प्राप्तीची तळमळ, अभिलाषा मनात निर्माण होते.
त्यामुळे गुरुची आवश्यकता वाटून आम्ही गुरुचा शोध घेऊ लागतो. दोन प्रवृत्तींमधील प्रथम गुरु हाच असतो ज्याचा शोध घेतो, परंतु त्यानंतरचे सद्गुरु योगेश्वर श्रीकृष्ण हेच असतात जे योगसिद्ध आहे. राजा दुर्योधन आचार्यांच्या जवळ जातो. मोहरूपी दुर्योधन. मोह हे सर्व व्याधींचे मूळ आहे, मुख्य कारण आहे. दुर्योधन दूर म्हणजे दोषयुक्त, योधन म्हणजे आत्मिक दूषित संपत्ती असे धन. आत्मिक संपत्ती हीच स्थिर शाश्वत संपत्ती आहे. तिच्यात जो दोष निर्माण करतो तोच मोह असतो. तो मनुष्याला प्रकृतीकडे खेचत असतो, तसेच तो वास्तव ज्ञान प्राप्त करून घेण्याची प्रेरणाही देत असतो. मोह असतो तोपर्यंत प्रश्न शिल्लक असतात. मोह संपला की मग सर्व पूर्णच असते. व्यूहरचनायुक्त पांडवांचे सैन्य पाहून म्हणजेच पुणेशील सत्प्रवृत्तींचा जमाव संघटन पाहून दुर्योधन गुरु द्रोणांच्या जवळ जाऊन उपहासाने म्हणाला, पश्यैता पांडुपुत्राणामाचार्य महती चमू व्यूढा द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. 3. आचार्य, द्रुपदाचा पुत्र आणि तुमचा बुद्धिमान शिष्य धृष्टद्युम्न याने व्यूह रचना केलेली ही मोठी पांडवसेना पहा. शाश्वत व स्थिर परमात्म्यावर श्रद्धा असणारा, दृढ मनोबळ असणारा तो धृष्टद्युम्न. तोच पुणेशील प्रवृत्तींचा नेता आहे, प्रमुख आहे. साधन कठीण मन कर टेका. नुसते साधन बळकट असून उपयोग नाही, तर मनाची सिद्धता बळकट असली पाहिजे. मनोनिग्रह असला पाहिजे. आता सेनेचा विस्तार बघा. अत्र शूरा महेशवासा भीमार्जौन समायुधी युयुधानो विराश्च द्रुपदश्च महारथ. 4. या सेनेत महेशवासा महान अशा ईश्वराच्या ठिकाणी आश्रय देणारे भावरूपी भीम, अनुरागरूपी अर्जुना सारखे अनेक शूरवीर, जसे सात्विकतारूपी सात्यकी, चराचरात सर्वत्र ईश्वर भरून राहिलेला असे ईश्वराचे विराटत्व सुचवणारा विराट, तसेच अचलस्थिर स्थितीचे द्योतक असा महारथी राजा द्रुपद. धृष्टकेतुश्चेकितानः कशिराजश्च वीर्यवान पुरुजित कुंतीभोष्ट शैब्यश्च नरपुडवः. 5. धृष्टकेतुः कर्तव्यात दृढ असणारा, चेकितान स्वैरभैर भटकणाया मनाला लगाम घालून योग्य स्थळी मन स्थिर ठेवणारा, काशीराजाह कायारूपी काशीमध्येच साम्राज्य आहे पुरुजित स्थळ, सक्षम व कारण अशा शरीरावर विजय मिळवून देणारा, कुंतीभोजः कर्तव्याच्या सहाय्याने मृत्युलोकावर विजय मिळवणारा, सर्व मनुष्यांमध्ये श्रेष्ठ, शैब्य म्हणजे सत्य व्यवहार, युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान, सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एक महारथा. 6. युद्धाला आवश्यक मनोधारणा असणारा पराक्रमी युद्धामन्यू, ज्याच्याजवळ उत्तम प्रकारचे ओज आहे, तेज आहे असा उत्तमौजा भक्क. आधार, पाठबळ मिळाले की मन निर्भय बनते, अशा भक्कम आधारामुळे जो निर्भय आहे असा सुभद्रपुत्र अभिमन्यू, ध्यानरूपी द्रौपदीचे 5 पुत्र वात्सल्य, लावण्य, सहृदयता, सौम्यता व स्थिरता हे सर्वजण थोर महारथी आहेत. साधनेच्या मार्गावर वाटचाल करण्याची त्यांची संपूर्ण योग्यता आहे, क्षमता आहे. अशा प्रकारे पांडवांच्या पक्षातील दैवी संपत्तीने युक्त असणाऱ्या 15-20 योद्ध्यांची नावे दुर्योधनाने घेतली. असत प्रवृत्तींचा राजा असूनही मोहामुळेच सत्प्रवृत्ती समजणे शक्य होते. मोह तसे करण्याला बाध्य करतो. त्यानंतर स्वतःच्या पक्षातील योद्ध्यांविषयी तो संक्षेपाने द्रोणाचार्यांना सांगतो. जर बाह्य युद्ध असेल तर आपल्या फौजेची बढाई त्याने मारली असती. येथे विकार कमी सांगितले गेले, कारण विकार नाशवंत असतात व त्यांच्यावर विजय प्राप्त करावयाचा आहे. फक्त 6-7 विकारच त्याने सांगितले की ज्यांच्या अंतरंगात संपूर्ण बहिर्मुखी प्रवृत्तींचा वास आहे. जसे अस्माक तु विशिष्टा ये तानिबोध द्विजोत्तम नायकामम सैन्यस्य न्यार्थ तांब्रवीमिते. 7. हे द्विजश्रेष्ठा, आता आमच्या सैन्यात जे जे प्रमुख आहे, जे माझ्या सैन्याचे अधिकारी आहेत त्यांची नावे आपल्याला कळण्यासाठी सांगतो, ते आप ऐकून घ्या, जाणून घ्या. बाह्य युद्धात सेनापतीला द्विजश्रेष्ठ म्हणून संबोधणे समयोचित नाही.
वास्तविक गीता म्हणजे अंतःकरणातील दोन प्रवृत्तींचा संघर्ष आहे व तेथे द्वैत वृत्तीच्या आचरणाचे प्रतीक म्हणजे गुरु द्रोण आहे. जोपर्यंत आम्ही आमच्या आराध्यापासून लेशमात्रही अलग असतो तोपर्यंत तेथे प्रकृती विद्यमान असते, द्वैत भाव उपस्थित असतो. या द्विवर विजय मिळवण्याची प्रेरणा आम्हाला गुरु द्रोणाचार्यापासून मिळत असते. आमचे अर्धवट अपूर्ण ज्ञानच आम्हाला पूर्ण ज्ञान प्राप्त करण्याची प्रेरणा देत असते. ते पूजास्थल नाही, मंदिराचे प्रांगण नाही. ती युद्धभूमी आहे. तेथे शौर्यसूचक संबोधन असायला हवे.